झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार SC37 न्यूज ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, मुख्य संपादक, देत आहे आपणास उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक 21 ऑगस्ट 2025च्या 10 ठळक घडामोडी। जनतेच्या व विद्यार्थी तसेच झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब व फेसबुक पेजच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावरील खड्डे बुजवणे सुरू केले, पण गुत्तेदारामार्फत डोळ्यात दिवसा फेकली जात आहे धूळ। ना सिमेंट ना पाणी, वापरला जात आहे माल, डस्ट आणि खडी। ये रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे मारली जात आहे वेळ। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर आले यश। ऑनलाईन सर्वच जुगार होणार अखेर बंद। या जुगारामुळे अनेकांचे जीवन झाले होते बर्बाद। जिल्ह्यातील आरोग्य सेवा झाली ठप्प। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यासाठी पुकारले आंदोलन। जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर केले बेमुदत काम बंद आंदोलन। पवार कुटुंबियांची हत्या प्रकरणी तात्काळ कारवाई करून आरोपींना सजा द्यावी व फाशी द्या। पवार दाम्पत्याच्या छोट्या चिमुकल्या लेकीच्या जिल्हाधिकारी समोर हातात फलक घेऊन फोडला टाहो। आम आदमी पक्षाने नगर परिषद धाराशिव उस्मानाबाद समोर नप प्रशासनाच्या वेळकाढूपणावर नपतील सर्वच विभागाचा निषेध करत झोपा काढा आंदोलन केले। लाडक्या बहीण योजनेतील घेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचारी यांच्यावर कारवाईचे आदेश दिले। कोणती कारवाई होणार हे पाहणे गरजेचे। उमरगा तालुक्यातील कसगीवाडी येथील एका विवाहितेने शारीरिक संबंध आला व गुन्हा मागे घेण्याच्या सततच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे शिवराम लवटे विरोधात केला उमरगा पोलिसांनी गुन्हा दाखल। धाराशिव उस्मानाबाद येथील भुयारी गटारीची 200 कोटी खर्च करून निघाला फुसका बार। गटारी सुरू होण्या अगोदरच निघाले चेंबरमधून पाणी, रस्त्यावर झाले पाणीच पाणी। जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयातील सरकारी बाबूच्या रिकाम्या खुर्च्या पाहून खेड्यापाड्यातील नागरिकांना मनस्ताप करावा लागतोय सहन। याकडे जिल्हाधिकारी यांनी अशा दांडीमार कर्मचाऱ्यावर चाप लावतील का, असा सवाल जनतेमधून केला जात आहे। केशेगाव येथे महिलांचे मोठे धाडस, दारू अड्ड्यावर केला हल्ला, बाटल्या बाहेर फेकून टाकल्या फोडून। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।